Hello, my young friends. How are you? Hope all of you are fine in your health. आज मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आणि आपण जो प्ले वाचत होतो, जी कहाणी होती चौपट राजाची, अंधेर नगरी चौपट राजा, याची कहाणी वाचत होतो आपण. हिलाच आज कन्क्लुडिंग पार्ट बघूया. शेवटी काय होतं कहाणीमध्ये. कहाणी फार मजेदार होती. तुम्हाला एक क्विक रिकॅप सांगून दो की कहाणीत काय चाललं होतं. एक चोर असतो जो की एका घरी जातो चोरी करायला, तिथे भिंत पडून जाते, तर त्याचा एक जो दोस्त असतो, मित्र असतो, तो मरून जातो आणि तो त्याच्याकरता ते जे घराचा जो मालिक असतो, जो एक मर्चंट असतो, व्यापारी असतो, त्याला ब्लेम करतो. आणि मग कशा प्रकारे हा ब्लेम गेम म्हणजे की आरोपांचा सिलसिला कशा सुरू होतो की एकावरनं दुसऱ्याकडे, दुसऱ्यावरनं तिसऱ्याकडे होता होता मर्चंट पासून ब्रिकलेअर म्हणजे जो गवंडी, मग गवंडी आपला दोष जो आहे तो टाकून देतो कुणावरती तर दुसऱ्यावरती टाकतो. अशा प्रकारे करत 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 जे आहे आता शेवटला भाग येतो गोल्डस्मिथ वरती म्हणजे सुनारावरती येतो. तर गोल्डस्मिथ आपल्या सफाईमध्ये म्हणतोय की माझं काही चूक नाही आहे. तुम्ही म्हटलं होतं की राणी करता हार बनवायचे, राणी करता दागिने बनवायचे, तिचा वाढदिवस आहे म्हणून. पण तर म्हणून मला कामात उशीर झाला आणि म्हणून हे सगळं झालं. पण तो राजा काही ऐकायला तयार नाही होत काही गोष्टी आणि तो म्हणतो की ह्याला जाऊन फाशी लावून द्या. तर आता पुढे काय होतं चला आजच्या कहाणीत आपण वाचूया. तर अशा प्रकारे सुनार खूप गिडगिडावतो त्याच्यासमोर, राजासमोर, आणि खूप त्याची दयाची भीक मागतो. पण राजा काही ऐकत नाही आणि काय म्हणतो, नॉट अनदर वर्ड, आता मी एक शब्दही नाही ऐकेन. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड, तुझा जो एक्सक्यूज आहे, जो बहाना देतोस तू, ते बिलकुल चांगला नाहीये. टू द गार्ड्स, आता तो गार्ड्सला पेहरेदारांना म्हणतो, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स, या सुनाराला आता तुरंत या क्षणी घेऊन जा आणि ह्याला सुलीवरती टाकून द्या. गोल्डस्मिथ, आता जो सुनार असतो तो खूप घाबरलेला असतो, म्हणतो, हॅव मर्सी ओ जनरस किंग, आय फॉल एट दाय फीट. तर तो म्हणतो, दया करा ओ दयाळू राजा, दया करा, मी तुमच्या पाया पडतो. प्लीज फॉरगिव्ह मी, जस्ट वन्स, दिस टाइम, मला माफ करा, यावेळेस, फक्त यावेळेस माफ करून द्या. लेट मी लिव्ह, आय हॅव. तर तो म्हणतो की मला जिंदा राहायचंय, मला जीव द्या. किंग, मग राजा म्हणतो लाऊडली, जोराने म्हणतो, नन ऑफ दिस एनी मोर, आता मी काहीच ऐकेन नाही. टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ. आणि तो म्हणतो की ह्याला आत्ता घेऊन जा आणि आता ह्याला आत्ता या क्षणी जे आहे फाशीवरती चढवून द्या. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे, तर दोन जे पेहरेदार असतात ते ह्याला जे आहे या गोल्डस्मिथला, सुनाराला तिथून घेऊन जातात. जो ओरडा आरडा करत असतो, रडत असतो. कोर्टियर्स अँड अदर विस्पर टू वन अनदर आउट ऑफ शॉक, आता जितकेही दरबारमध्ये लोक असतात, दरबारी लोक आणि जितकेही साधारण माणसं असतात, सगळ्यांना खूप मोठा शॉक लागतो, धक्का लागतो हे सगळं पाहून की हे काय चाललंय. आणि सगळे विस्पर म्हणजे एकामेकाच्या कानामध्ये फुसफुसाट करत असतात. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन, आता काय होतं की थोड्याच वेळात जो गार्ड असतात म्हणजे जे पेहरेदार असतात ते त्या सुनारा बरोबर आणि त्या हँगमॅन बरोबर, हँगमॅन म्हणजे कोण, जो फाशी चढवणारा असतो माणूस आहे पहा, हँगमॅन म्हणजे हा जो फाशी चढवतो सगळ्यांना, त्यांना दोघे जण घेऊन येतात. किंग अनॉइड, व्हॉट, आता किंग जो आहे ना तो फार जास्त त्याला राग आलेला असतो, चिडून जातो आणि म्हणतो, व्हॉट, आता काय, व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, तुम्हा लोकांनी आतापर्यंत माझे ऑर्डर्स, माझा आदेशचा पालन का नाही केला. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट, आता या क्षणी या सुनाराला जे आहे फाशी चढवा, नाही तर मी तुम्हाला पनिशमेंट देईन, तुम्हाला सुद्धा पनिशमेंट देईन आज, हा जो शिक्षा आहे फाशीची तुम्हाला पण देईन. हँगमॅन काय म्हणतो, जो फाशी चढवणार असतो, होल्डिंग अ नूज इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये काय असते, हे पहा, हे नूज म्हणजे जो फंदा असतो, फाशीचा फंदा असतो, तो हातात धरलेला असतो त्यांनी. 1,000 अपॉलॉजीज, म्हणजे की मी खूप कोटी कोटी मी तुमच्याशी माफी मागतो, मी हजारो माफी मागतो. ओ ग्रेट किंग, अरे महान राजा, बट दिस नूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ्स नेक, इट इज टू लूज. तर तो म्हणतो की ही जी नूज आहे म्हणजे हा जो फंदा आहे फाशीचा, हा या गोल्डस्मिथच्या गळ्यात येत नाहीये. ह्याच्या जो गळा असतो ह्याच्यामध्ये फाशीचा फंदा चढवला जातो, तर तिथे त्याला लूज होतोय, ढिला येतो, तर हा ह्याच्या गळ्यात बसत नाहीये. इट इज टू लूज, हा फार जास्त ढिला आहे. किंग, आता राजा काय म्हणतोय, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर, म्हणजे राजाची तर बलिहारी, तो म्हणतोय की इथे जितकेही लोक आहेत सगळ्यांच्या गळ्यात टाकून पाहिजे, जे कोणाच्या गळ्यात येऊन जाईल त्याला आपण फाशी चढवून देऊ. पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स, म्हणजे की जितकेही सब्जेक्ट्स म्हणजे ज्यांच्यावरती आरोप असतात त्या सगळ्यांकडे तो बोट दाखवून म्हणतो की सगळ्यांना लावून पहा, ज्याच्याही गळ्यात येऊन जाईल त्याला आपण फाशी चढवून देऊ. अँड सी हू इट फिट्स, तर ह्या सगळ्यांच्या गळ्यावरती ट्राय कर आणि पहा कुणाच्या गळ्यावरती फिट होतोय.
Whosoever has a neck of the size of the noose must be hanged. म्हणजे की ज्याच्याही गळ्याचा नाप या फंद्याच्या बराबरीचा असेल आपण त्याला शिक्षा देऊन दो, त्याला फाशी चढवून दो. हँगमॅन ट्रायज द नूज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. तर हँगमॅन जो होता, हा जो म्हणजे की फाशी चढवणारा जल्लाद जो होता, तो सगळ्यांच्या एक एक करून सब्जेक्ट जितकेही होते लोक गळ्यात टाकून टाकून पाहतो की न्याय होय त्याच्याकरता. दे स्पर्न अँड रेझिस्ट, पण आणि ते लोक सगळे खूप जास्त ह्याच्याकरता मना करतात, म्हणजे की ते लोक काही करू नाही देत. बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स ओव्हर पॉवर्स देम. पण तो जो जल्लाद असतो आणि जे गार्ड असतात, जे पेहरेदार असतात, त्या लोकांच्या जे आहे मदतीने त्या लोकांच्या गळ्यात टाकून टाकून बघत असतो. फायनली द न्यूज फिट्स द डिसायपल. आता शेवटी कुणाच्या गळ्यात आला फंदा? तो बिचारा जो डिसायपल, जो बिचारा शिष्य आला होता बघायला तिथे की राजा कसा आहे आणि काय कसं आहे, त्याच्या गळ्यात तो फंदा एक एक करून वाहत होते आणि अचानक त्याच्या गळ्यात टाकून पाहिला आणि त्याला होऊन गेला, म्हणजे की त्याच्या गळ्याचा नापाचा होता, त्याला फिट येऊन गेला. हँगमॅन, युअर हायनेस, इट फिट्स ऍट लास्ट. आणि तो प्रसन्न होऊन म्हणतो की युअर हायनेस, शेवटी हा फिट झाला एकाच्या गळ्यात. डिसायपल, आता तो बिचारा हतप्रभ, तो शिष्य, बट म्हणतो पण असं म्हणतो. बट म्हणजे काय असतं? पण किंग, जस्टिस एट लास्ट, टेक हिम टू द गॅलोज विदाउट फर्दर डिले. आता ही कुठली जस्टिस झाली की कोणी काय केलं, कुठलं काय, आणि तुम्ही एका बिचारा निर्दोष माणसाला तुम्ही फाशी चढवताय, त्याचं काही त्याच्याशी लेणं देणंही नाही. तर तो म्हणतो की जस्टिस एट लास्ट, शेवटी न्याय झालं, ह्या माणसाला गॅलोज मध्ये म्हणजे सुलीवरती चढवा विदाऊट फर्दर डिले, एक क्षणही म्हणजे की वाया न घालता याला सुलीवरती चढवून द्या. हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसायपल आउट. तो जो हँगमॅन असतो आणि जितकेही गार्ड्स असतात, हे सगळेजण मिळून ह्याला प्रोटेस्टिंग डिसायपल, म्हणजे की तो मना करत असतो, तो त्यांच्याशी विनंती करतो की हे पहा डिसायपल, हा जो शिष्य असतो त्या गुरुचा, हा मना करत असतो, पण सगळे जबरदस्ती करून त्याला उचलून घेऊन जातात. किंग, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. हा काय मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत की न्याय जर उशिरा झाला तर न्याय नाही झाल्यासारखं आहे. अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ऍक्शन. म्हणतो अंधेर नगरीला खूप गर्व आहे की तो प्रॉम्प्ट ऍक्शन घेतो, तुरंत कोणत्या गोष्टीचं तुरंत जे आहे फळ मिळतं कुणाला. अवर ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. इथे जे दोन आहेत ना हे लाईन्स, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, हे आणि ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, हे दोन काय आहे? हे प्रोवर्ब्स आहेत इंग्लिशचे, हे कुठेही युज केले जातात. तर आमचे जे ऍक्शन्स आहेत, तो काय म्हणतो, आमचे जे काम आहेत ते आपल्या शब्दांपेक्षा जास्त मोठे आहे, आम्ही असे मोठे मोठे कामं करतो. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाइड. अचानक से बाहेरहून खूप जोराजोराच्या आरडाच्या आवाजा येऊ लागतात आणि लोकांच्या आवाजा येतात. ऑल री एंटर इन अ रश विथ अनदर एल्डरली मॅन. सगळेजण परत येतात, एक आणि एक एल्डरली मॅन, एक वयोवृद्ध माणूस असतो, त्याच्याबरोबर सगळे परत येतात. किंग, व्हॉट, वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हू इज दिस मॅन. तर तो पाहून परत से म्हणजे की त्या परेशान की काय तुम्ही सगळे परत काय येऊन गेले या माणसाला घेऊन, आणि हा कोण माणूस आहे याच्या बरोबर आलाय जो. फर्स्ट गार्ड, जो पहिला जो पेहरेदार असतो, तो म्हणतो, आय बेग यू पार्डन युअर हायनेस. म्हणतो की मला माफ करा, बट वी आर कन्फ्युज इन डीड. पण तो म्हणतो की पण आम्ही खूप जास्त कन्फ्युज झाले आहोत, आम्हाला खूप भ्रम होतोय, आता काय करायचं. दिस ओल्ड मॅन rushed towards us as we were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. तर तो म्हणाला की हा जो ओल्ड माणूस आहे, हा जो वृद्ध माणूस आहे, हा आमच्याजवळ आला आणि हा आमच्याशी जे आहे विनंती करू लागला की त्याला स्वतःला जे आहे फाशीवरती चढवा आणि या माणसाला नका चढवू, असं आमच्याशी तो विनंती करतोय. सेकंड गार्ड, आणि दुसरा गार्ड म्हणतो, ऍट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. तर पहिले तर आम्हाला वाटलं की हा जो म्हातारा माणूस आहे हा आपलं दिमागी संतुलन ह्यानी खोवून दिलंय. व्हॉट सेन मॅन, काय मूर्ख माणूस आहे. वुड विश टू सफर सच अ ड्रॅस्टिक डेथ विलिंगली, जो की असं इतकं भयंकर जो मृत्यू आहे त्याला स्वतः म्हणजे घेणं चाहतोय, आणि ते आपल्या मर्जीने. फर्स्ट गार्ड, पहिला गार्ड परत म्हणतो, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाइज अँड लर्नेड सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसायपल. तर पहिला गार्ड जो असतो तो काय म्हणतो, पण हा जो यंग माणूस आहे, जो डिसायपल आहे, जो तिचा शिष्य आहे, तो म्हणतोय की हे माझे गुरु आहेत आणि फार जास्त ज्ञानी गुरु आहेत माझे, आणि हे जवळच्या जंगलात ना आलेले आहे आणि मी त्यांचा शिष्य आहे, असं हा म्हणतोय. सेज, आता जो हे पाहिजे साधू महात्मा आहे, सेज म्हणजे काय, महात्मा. ओ नोबल किंग, यू आर द मोस्ट जनरस. म्हणतात की ओ चांगल्या राजा, तू तर खूप महान आहे, तू तर खूप दयाळू आहेस.
बी काइंड अँड अलाउ मी टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ माय डिसायपल. आय बॅग ऑफ यू. तर ते म्हणतो की खूप तू दया कर, मला ह्याच्या जागेवरती मला फाशी चढू दे. मी तुझ्याशी भीक मागतो, प्रार्थना करतो. आज आपण इथपर्यंतच पडू. आता बहुत थोडंसंच बाकी आहे, जो की आपण आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये पडूया. बघा, आपण साईड क्वेश्चन्स आणि थोडेसे घेतलेले आहेत. हे क्वेश्चन्स तुम्हाला जेव्हा पॅराग्राफ वगैरे येईल एक्झाम मध्ये तेव्हाही हे कामास पडतील. तुम्हाला अनेक नीट हा चॅप्टर समजायचा जो आहे हे चांगला माध्यम आहे. व्हॉट आर द टायटल्स ऑफ किंग चॉपट. किंग चॉपटचे कोणते टायटल्स होते, काय काय नावांनी त्यांना म्हटलं गेले. द मोस्ट नोबल, मोस्ट रिवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्नेड किंग, द रॉयल मोनार्क, हे सगळे नावं जेव्हा या किंगची एंट्री होते तर तेव्हा तुम्ही बघाले पार्ट 1 मध्ये, तेव्हा हे सगळे नावं त्याच्याकरता घेतली जातात. नेक्स्ट आहे, कॅन वी कॉल थीव्स ट्रुली हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट. काय आपण थीव्सला, चोरांना खरंच हार्ड वर्किंग, खूप मेहनती आणि इमानदार असं म्हणू शकतो का? नो, नॉट एट ऑल. नाही, बिलकुलच नाही. थीव्स कॅन नॉट बी हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट, कारण की चोर जे असतात ते हे हार्ड वर्किंग आणि ऑनेस्ट नाही होऊ शकत, इमानदार नाही होऊ शकत. एज दे रॉब द पोझिशन्स अर्न्ड बाय अदर्स बाय वर्किंग हार्ड. कारण की ते लोक काय करतात, जे दुसरे लोकांचं सामान असतं, त्यांचं जे बिलॉंगिंगनेस असते ती जी आहे ते लोक चोरी करतात, जे की त्यांच्या आहेच नाही सामान. तर जे त्यांनी लोकांनी आपल्या कड्या मेहनतीने सामान जे जुटवलं असतं, रुपये पैसे दागदागिने जे काही असेल, ते हे चोर चोरी करतात. तर ते लोक कोणते हार्डवर्किंग किंवा असे जे आहे ऑनेस्ट, इमानदार नसतात. इफ दे आर ऑनेस्ट दे वुड नॉट डू सच क्राईम्स. कारण की जर ते ऍक्च्युली इमानदार असतील, मेहनती असतील, तर ते लोक असे कामं नाही करतील. व्हॉट इज द मॉटर मेकर्स एक्सक्यूज, इज इट बिलिव्हेबल. मॉटर मेकरचा जो एक्सक्यूज, चुन्यावाल्याने जो एक्सक्यूज दिला होता, बहाणा बनवला होता, काय तो काय होता तो, आणि तो काय विश्वास करण्यायोग्य होता. अकॉर्डिंग टू द मॉटर मेकर, ही पोर्ड वॉटर विथ एन एक्स्ट्राऑर्डिनरी लार्ज माउथ पॉट इनटू द मॉटर मिक्सचर. तर त्यांनी जे मॉटर मिक्सचर म्हणजे चुना होता, त्याच्यामध्ये जो ज्या पॉटनी टाकलं होतं पाणी, तो खूप मोठं होतं त्याचं तोंड. द एक्सेस वॉटर वॉज पोर्ड डाऊन बिकॉज ऑफ अ युजलेस पॉट. तर ते जे जास्त पाणी टाकलं गेलं चुन्यामध्ये, ते कशा कारणाने, कारण की त्याचं युजलेस पॉट, बेकारचा जो मटका होता, त्याचं तोंड मोठं होतं, त्याच्या कारणाने मेड बाय द पॉटर, जे की त्या पॉटरनी, त्या कुम्हाराने बनवलं असतं. इट वॉज नॉट अ बिलिव्हेबल एक्सक्यूज. आणि हा एक्सक्यूज जो त्यांनी दिला होता, बहाणा बनवला होता, हा बिलकुलही विश्वास करण्यायोग्य नव्हता. एज पोरिंग वॉटर कॅन बी कंट्रोल्ड बाय अस. कारण की आपण जेव्हा कोणत्या वस्तूत पाणी टाकतो, कशाने पण टाकतो, पण ते आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे ते आपल्या मर्जीवरती असतं की आपण किती टाकू, किती न टाकू. डू यू थिंक द पॉटर इज टेलिंग द ट्रूथ? वाय. काय तुम्हाला असं वाटतं की पॉटर जो आहे, म्हणजे जो कुम्हार आहे, तो खरं बोलतो आहे? वाय म्हणजे का, असं का वाटतं? आय थिंक ही मस्ट बी टेलिंग द ट्रूथ. तर मला असं वाटतं की बहुतेक तो खरं बोलत असेल. एज टिंकलिंग ऑफ अँकलेट्स ऑफ मनी लँडर्स डॉटर माइट हॅव डिस्टर्ब हिज वर्क. की बहुतेक जे सावकाराची मुलगी होती, तिच्या पायात जे पैंजण होते, त्यांच्या आवाजाने तो डिस्टर्ब झाला, जे की होऊ शकत होतं. अँड द माउथ ऑफ पॉट बिकेम टू वाईड. आणि त्याच्या कारणाने त्या ज्या पॉटचा जो तोंड होतं ते मोठं होऊन गेलं, चौडं होऊन गेलं, रुंद झालं. वाय इज द डॉटर सो कॉन्फिडेंट दॅट द किंग विल नॉट हँग हर. आता ती मुलगी होती, ती इतकी कॉन्फिडेंट कशी होती, तिला इतका आत्मविश्वास कसा होता की राजा तिला फाशी नाही देईल. ती म्हणाली होती येत्या क्षणी आपल्या वडिलाला की तुम्ही घाबरू नका, राजा मला फाशी नाही देतील. डज हर प्रेडिक्शन कम ट्रू. काय तिचं प्रेडिक्शन जे होतं, जे ती म्हणाली, ते खरं झालं? बिकॉज शी न्यू दॅट शी वॉज नॉट गिल्टी. कारण की तिला माहिती होतं की तिने काहीच चूक नाही केली, ती अपराधी नाहीये, म्हणून ती इतकी कॉन्फिडेंट होती. अँड शी ऑल्सो न्यू द किंग व्हेरी वेल. आणि तिला हे माहिती होतं की आपला जो राजा आहे तो कसा आहे, तो अगदीच बुद्धीने काम घेत नाही. येस, हर प्रेडिक्शन केम ट्रू. अँड हाऊ, तिचा जो प्रेडिक्शन होता, तिने जे भविष्यवाणी केली होती की मला फाशी नाही लागेल, ते खरं झालं. आता बघा इंग्लिश वर्कशॉप मधलं लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट अपियर फॉर द फर्स्ट टाइम इन दिस पार्ट ऑफ द प्ले. हे आता सेकंड पार्टची गोष्ट. आपण फर्स्ट पार्ट मध्ये पाहून घेतलं होतं की कोण कोण आले होते. सेकंड पार्ट मध्ये कोणते कोणते कॅरेक्टर्स नवीन आले त्यांच्या बाबतीत बघू, आणि त्याच्याबरोबर त्यांच्या बाबतीत एक दोन लाईनी पण. पहिला आला होता गोल्डस्मिथ, म्हणजे सुनार. ही वॉज ब्युटिफुल अँड ट्राय टू फॉलो द किंग्स ऑर्डर बाय सेटिंग असाइड ऑल हिज वर्क. तर तो खूप ड्युटी करणारा होता, आपलं काम नीट करत होता, आणि तो राजाचे आदेश मानत होता त्यांचं काम करून. हँगमॅन म्हणजे जो जल्लाद होता, ही वॉज ऑल्सो फेथफुल टुवर्ड्स हिज ड्युटीज. तर तो सुद्धा आपली ड्युटीज नीट प्रकारे निभवत होता. ही ट्राय टू फॉलो द किंग्स ऑर्डर. तो राजाचे प्रत्येक आदेश मानत होता. ही वॉज अन एक्झिक्युशनर हू हँग्स द कल्प्रिस्ट.
कल्प्रेट्स. तर एक्झिक्युशनर म्हणजे जो काही काम करतो राजाच्या आदेशनी, आणि तो जे आहे कल्प्रेट्सला म्हणजे गुन्हेगारांना फाशी देत होता. सेज म्हणजे जो साधू, तेही पहिल्यांदा आले होते. अ वाईज मॅन फ्रॉम अ नेबरिंग फॉरेस्ट, खूप ते ज्ञानी होते आणि एका जवळच्या फॉरेस्टमध्ये जंगलात आले होते. हू स्मार्टली सेव्ड हिज डिसायपल फ्रॉम द पनिशमेंट, ज्यांनी की फार डोक्याचा यूज करून आपल्या शिष्याला वाचवलं. द पनिशमेंट गिव्हन बाय द किंग चॉपट, जे राजा चॉपटनी जी पनिशमेंट दिली होती, शिक्षा, त्याच्याशी आपल्या शिष्याला खूप चतुराईने वाचवून घेतलं. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं की ही स्टोरी किती छान मोड घेते आहे. मुलांना एक गोष्ट आहे की आपण जे इथे अभ्यास करतो डेलीचा, हा कशा प्रकारे करतोय? आस विद्यालय. आस विद्यालय काय खूप नवीन आहे, आपल्या आपमध्ये नवीन एक प्रकार आहे ऑनलाईन शिक्षाचा. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मिळतोय, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स, तुमचे जितकेही तुमच्या कोर्सचे सब्जेक्ट सगळे तुम्ही वाचू शकता, करू शकता. तर अशा प्रकारे ह्याचा खूप भरपूर फायदा उचला आणि जास्तीत जास्त तुम्ही पण फायदा उचला आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा की ह्याचं जे आहे सगळे व्हिडिओज बघे. सिलेबस पूर्ण तुमचा कव्हर होतोय याच्यामध्ये, ताकी तुमचे चांगल्याहून चांगले मार्क्स पण ये. आजचा हा सेशन आपण इथेच फिनिश करतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.